जे काही तुम्ही ऐकलं त्यामध्ये खूप लोकांनी असं सांगितलं की बाबा मला मानसपुत्र म्हणत होते, मानसकन्या म्हणत होते. अशांची संख्या काढली तर किती होईल याचा जर अंदाज घेतला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. या देशातल्या किती लोकांना बाबांनी पालकत्व वाहिलेलं होतं, किती लोक म्हणजे सामाजिक पालकत्वाची पूर्ण जबाबदारी ताई आणि बाबांनी घेतलेली होती. मी नर्मदेमध्ये ताई बाबांच्या बरोबर असताना कुठले IIT इंजिनियर्स होते, कुठेतरी सगळं काम सगळं सोडून आलेली लोक होती, डिवोटेड होते, पण त्यांना ताईंचा इतका हक्काचा अधिकार मी हक्क पाहिलेला आहे की ती अगदी व्यक्तिगत सगळे प्रॉब्लेम्स घेऊन ताईंकडे येत होते. तर मला असं वाटतं की सामाजिक पालकत्व स्वीकारलेलं जर आपल्याला काय कोणाला शोधायचं असेल या देशामध्ये तर ताई आणि बाबांचे दुसरं नाव असूच शकत नाही, याचं मला खूप खात्रीने मी हे सांगू शकतो. याच पार्श्वभूमीवर आपण एक पुण्यामधली एक संस्था आहे, त्यांनी तुम्ही आम्ही पालक नावाचं मासिक ते काढतात. 2013 साली त्यांनी पालकत्वाचा एक पुरस्कार प्रकाशभाऊ आणि मंदाताईंना दिला होता. या वर्षाचा त्यांचा विशेषांक आहे सामाजिक पालकत्व विशेषांक, आणि तो संपूर्णपणे अंक बाबांच्या कार्यावर आधारित आहे. यामध्ये बाबांसोबत काही लोक जी राहिली त्यांच्या मुलाखती आहेत, कुमार सप्तर्षी आहेत, अनिल अवचट आहेत, मेधा पाटकर आहेत, काही छोट्या छोट्या संस्था सुरू झालेल्या आहेत, त्या संस्थांचे प्रतिनिधींनी काहीतरी एक छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि भारत जोडोमध्ये बाबांबरोबर जी सायकल यात्री होते त्या सायकल यात्रींचे काही अनुभव आहेत. तर आपण त्या अंकाचं प्रकाशन करतोय. काही अंक तुम्हाला इथं उद्या सकाळी आपल्या प्रकाशन विभागात मिळतील. या अंकाला जे काही सगळे काही जे फंड्स आपल्याकडनं मिळतील ते आपल्या या प्रकल्पाला आनंदवन आणि हेमलकसा प्रकल्पाला दिले जातील. ती अमाऊंट इथंच असणार आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जाताना तो एक अंक घ्यावा. मी अनिकेत, जगनभाऊ आणि दिलीप भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या अंकाचं प्रकाशनासाठी समोर यावं. आणि अंकाचे जे संपादक आहे, ज्यांची ही मूळ कल्पना आहे, ते हरीश बुटले, त्यांनी समोर येऊन अंकाचं विमोचन करावं. पण आम्हाला सोनाली आणि चंद्रकांत काळ्यांचं एक छोटंसं त्यांना फुलाची पाकळी देऊन थोडंसं हे थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी इतका छान कार्यक्रम बसवला. तर मी आईबाबांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन त्यांना हाकुमी आमची आठवण म्हणून द्यावी. त्यांचे सचिन खेडेकर, अंजली मराठे, नरेंद्र भिडे आणि अपूर्व द्रविड. तन्मय भिडे. नरेंद्रचा मुलगा. भरपूर 10-8 महिने आमचं चालू होतं हे करायचं ते करायचं, आणि आता खूप छान एक तुमच्या समोर सादर करणार. स्वर्गीय बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच साहित्यावर आधारित कलाकृती सादर करत आहोत. सोकुल निर्मित करुणोपनिषदे. संहिता, संकलन, दिग्दर्शन चंद्रकांत काळे. गीतरूप संगीता बर्वे. संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे. कलाकार सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, चंद्रकांत काळे आणि अंजली मराठे. वाद्यवृंद हार्मोनियम नरेंद्र भिडे, तबला अपूर्व द्रविड, सहाय्यक तन्मय भिडे. विशेष आभार
समस्त आमटे परिवार सादर करीत आहोत सोकुल निर्मित करुणोपनिषदे. वि. स. खांडेकर. श्री बाबा आमटे या व्यक्तीविषयी माझ्या मनात प्रथम कुतूहल निर्माण झालं ते त्यांची चरित्ररेखा दृष्टीला पडल्यामुळे. पुरुषार्थाच्या सर्व प्रचलित अर्थांपेक्षा एक नवा खोल अर्थ बाबासाहेबांच्या जगावेगळ्या धडपडीत मला प्रतीत झाला. करुणेच्या पोटी जन्माला आलेली कृती ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून चालत नाही, ती रोगाच्या विषारी मुळावर घाव घालणारी शस्त्रक्रियाच असायला हवी, ही तीव्र जाणीव आनंदवनाच्या मुळाशी असलेल्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानानं मला करून दिली. बाबासाहेबांच्या प्रकट चिंतनात एक प्रकारची धुंदी आहे, आव्हान आहे, जोम आहे. पु. ल. देशपांडे. शहाण्यांनी बाबा आमट्यांचा हा करुणेचा कलाम वाचू नये अशी माझी धोक्याची सूचना आहे. कारण सत्याचं दर्शन ही एक महान तापदायक गोष्ट आहे. बाबांच्या कवितांमधल्या ओळी अप्रिय सत्याचा चटका केव्हा देऊन जातील ते सांगता येत नाही. त्या आपल्याला आपल्याकडेच नीट पारखून बघायला लावतात. आता असं जागं राहून जगणं हे आपल्याला झेपणारं आहे की नाही ज्याचा त्यानं विचार करावा. हो क्षितिजे उंच झेपावणाऱ्या पंखाना नसतात हो क्षितिजे उंच झेपावणाऱ्या पंखाना हसतेच हो आकाश फक्त कवेत येणारे त्यांना नसतात हो सीमा कधीही सृजनशील त्या साहसाना असते हो शर्त फक्त मातीच्या स्पर्शांची त्यांना. मी एका वेड्या आईचा मुलगा. तिला वेड लागलं तेव्हा ती 40 ओलांडत होती आणि मी 20 गाठली होती. तिच्या मनाला एक खोल जखम झाली आणि ती तिच्या मेंदूत जाऊन भिडली. माझी आई खरं म्हणजे एक बहाद्दर मनाची बाई होती. तिला बापूजी म्हणजे माझे वडील त्यांच्यासारखं देवपूजेचं खूळ नव्हतं. तिचं मन कायम प्रपंचात माणसात असे. त्या बहाद्दर आईनं एक साधी घटना मनाला लावून घेतली. बापूजींची बहीण म्हणजे आत्या कुठल्या तरी संकटात सापडून घरी आली होती आणि वडिलांनी तिला काहीही न सांगता न कळवता आमच्या आईला या आत्याला भरघोस मदत केली. आईला अर्थातच ही गोष्ट कुठून तरी कळली आणि आपली फसवणूक तिच्या जिव्हारी लागली. तिच्या दुःखाहून तिचा संताप अधिक तीव्र झाला. एखाद्यावर खूप प्रेम केलं किंवा एखाद्यावर खूप विश्वास असला की त्यानं काढलेला साधा ओरखाडाही आपल्याला जखमी करून जातो. आणि आई अचानक बहकल्यासारखी वागू लागली. सूड म्हणून मग तिनं वाटेल ते आणि येईल त्याला देण्याचे सत्र सुरू केले.
30-40 वर्ष या वेड्या बाईच्या शेजारच्या खोलीत ठाण मांडून त्यांनी तिची पाठराखण केली होती. आणि ज्या दिवशी त्यांना अखेरचं वेगळं व्हायचं होतं, तो हात झटकीत ती पटकन म्हणाली, हात सोडून आणले का? धोका देऊन चाललास? आता माझे लाड कोण करील? आणि बापूजी गेले. ती माझ्या खोलीत येऊन म्हणाली, बापूजी गेले रे तुझे. मग स्वतःशीच पुटपुटली, माझ्या हक्काचं माणूस गेलं, माझ्या हक्काचं माणूस गेलं. मग कित्येक दिवसात ती मौनात होती. बापूजींबरोबर तिचं सर्व वेळ गेलं आणि वायफळ बोलणं पण बंद झालं. डोहमय झालेलं तिचं वागणं आता वाहतं झालं होतं. जणू एका जबरदस्त भोवऱ्यानं तिला खोल खोल मनाच्या अखेरच्या तळापर्यंत नेलं आणि परत जागेवर आणलं. हा तळ गाठून येणं ही भाग्याचंच, कारण त्यानंतर माणूस केवळ प्रेमच करू शकतो. वा. अगदी सुरुवातीला श्रमाश्रमाचा प्रयोग काही कारणाने जेव्हा तुटला, तेव्हा तत्कालीन चिकित्सकांनी माझ्या या वेडाचं शवविच्छेदन मोठ्या निष्ठुरपणे केलं. पण मी खचलो नाही. श्रमानं शुद्धी, श्रमातून निर्मिती, ही जीवनदृष्टी मला त्या प्रयोगानं दिली. लग्नानं माझ्या अस्वस्थ भ्रमंतीला संरक्षण कुंपणाचं एक क्षितिज मिळालं आणि एक वादळ हळूहळू माणसाळायला लागलं. मी एक वकील होतो. 15 मिनिटांच्या बडबडीची फी 50 रुपये आणि एक मजूर 12 तास खपून 12 आणेही मिळवू शकत नाही, या विचाराने मला अस्वस्थ वाटे. मग वकिली सोडली. श्रमाश्रमाची स्थापना केली तेव्हाची एक आठवण आहे. या श्रमाश्रमातल्या मळात पिकणारा भाजीपाला घेऊन मी बाजारात, मंडईत अगदी मध्यभागी बसत असे. ठरीव भाव असा काही नाही. दान नादान करतं, श्रम निर्माण करतो, हे आमचं घोषवाक्य होतं. श्रमातल्या श्रीरामाची ओळख पटत होती. एकेकाळी भिकेचं वाडगंही धरण्यास असमर्थ ठरलेल्या हातांनी लक्षावधी रुपयांची विक्रमी नवनिर्मिती या बरड जमिनीवर केलेली जगानं पाहिली. आनंदवनानं स्वतःबद्दलची माझी इज्जत वाढवण्याचं काम केलं ते असं. अतन खांदा वेद फाळांनी माळावर लिहितो आहे त्याचा हडकुळा खांदा. आनंदवनी 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 असे काही क्षण उजाडतात की प्रज्ञेचे स्वप्नार्थ मेघ अनोळखी दिशांनी दाटून येतात. असे काही क्षण उजाडतात की प्रज्ञेचे स्वप्नार्थ मेघ अनोळखी दिशांनी दाटून येतात आणि आकाशाचं आत्मसमर्पण गार विजांच्या वेलीतून सळसळत मातीच्या ओढीनं वाहत सुटतं. जीवनाचं रणांगण तुडवीत आलेले आहेत हे शब्द, आणि म्हणूनच या प्रत्येक गीतांचा एक एक शब्द हा अर्थाचा अब्द होऊन उठतो. वा. या ज्वालामय शब्द क्षणात शतकाचं शुक्र साठलेलं आहे उद्याच्या गर्भधारणेसाठी. शतकाचं शुक्र साठलेलं आहे उद्याच्या गर्भधारणेसाठी. विश्वामित्र, माझ्या अंतर्यामाचा आवाज. जगाच्या प्रारंभी जेव्हा निर्माण झाली प्रचंड भूक, त्यावेळचा जन्म त्याचा. माझ्याही खूप आधीचा, बुभुक्षितांच्या खपाटीतून झालेला. विश्वामित्र हा आत्मशक्तीच्या गर्वगीतांचा आवाज आहे. भोवऱ्यावर स्वार होऊन वादळ हकारत निघालेला.
माझ्याही रक्तातून हुंकारतात सर्व संवेदनांची स्वगत. ज्याची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जिंकणारा कोण असतो, त्याला जिंकणारा कोण असतो म्हणूनच जाणवतं विश्वामित्र. माझ्या अंतर्यामाचा आवाज, विश्वामित्र माझ्या अंतर्यामाचा आवाज. मागितली श्रीमंती मी मागितली श्रीमंती सौख्यात रहावे म्हणून मज दारिद्र्याची मिळाले मज दारिद्र्याची मिळाले मी शहाणे व्हावे म्हणून सर्व सुखाचे साक्षी हे दुःख होऊन गेले हे दुःख होऊन गेले. अफगाणांच्या मुलखात अक्रोडांच्या झाडांचे बगीचे असतात. अक्रोडाला फळं येतात 60-70 वर्षांनंतर. असाच एक म्हातारा जमिनीत अक्रोडाची रोपं लावत होता. त्या रोपांना मायेनं पाणी देत होता. कुणी विचारलं, म्हातार बाबा हे काय करताय तुम्ही, तुम्हाला काही याची फळं खायला मिळणार नाहीत, मग कशाला एवढे जीवापाड कष्ट करताय. खरं तर त्या म्हाताऱ्यालाही हे कळलं होतंच, आपल्याला नाही लाभ होणार याचा. मी जेव्हा बोलतो तेव्हा खरं तर मी बोलत नसतोच. बोलत असते ती माझी वेदना, बोलत असते ती माझी वेदना. ख्रिश्चॅनिटी आणि चर्चॅनिटी यांच्या लढाईत मी ख्रिश्चॅनिटीच्या बाजूने उभा आहे. ख्रिश्चॅनिटी आणि चर्चॅनिटी यांच्या लढाईत मी ख्रिश्चॅनिटीच्या बाजूने उभा आहे. कारण समाजाला सेवाखोर हात देणारा जीसस त्याच बाजूने लढताना मी पाहिला आहे. अत्याचाराचं प्रतीक नव्हे तर करुणेचा कलाम बनला आहे. अत्याचाराचं प्रतीक नव्हे तर करुणेचा कलाम बनला आहे. नीत्शेला झोराष्ट्रस म्हणाला, नीत्शेला झोराष्ट्रस म्हणाला, 2 शिखरांना जोडणारा मनुष्य हा एक दोर आहे. एका शिखरावर आहे पशु आणि दुसऱ्यावर परमेश्वर. खाली आहे प्रचंड खाई. पण करुणेच्या सुगंधी मिठीत इतरांना घेऊन पुढे जाणारे कधीच फिरकत नाहीत मागे. स्वतःच्या कुजण्याची जेव्हा घाण येऊ लागते स्वतःलाच, तेव्हा ती होते असह्य. आणि अशा वेळी नशिबात असतेच अशी नाही करुणेची एखादी सुगंधी मिठी. अशा वेळी नशिबात असतेच अशी नाही करुणेची एखादी सुगंधी मिठी. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. आणि धुंद वादळास कोठला किनारा. ही विराट छाया दूर गाढ गूढातून ऐकतो पुकारा. दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढारा. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. आणि धुंद वादळास कोठला किनारा.
जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे असतात कर्णधार जेथे, तेथेच जन्म घेतात बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोळांना कळू द्या एकदा, मी अजून जहाज सोडलेलं नाही, मी अजून जहाज सोडलेलं नाही. आता मी 91 वर्षाचा झालो. या वयात माझी मोबॅलिटी गेली. रोज 6 किलोमीटर फिरायला जाणाऱ्या मला आता चमच्यानं जेवू घालायला लागतंय. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे माझे सर्व आजार हे माझ्या योजनांचे वसंत ऋतू ठरलेले आहेत. तुम्ही मला स्ट्रेचरवर पाहताय, पण आत्ता या क्षणी कुठल्याही वॉर्डात कोणत्याही पेशंट जवळ मला न्या, मी तयार आहे. मी शेकहँड करू शकतो. ही कृपा आहे. ही पाहण्याची दृष्टी उराशी बाळगून तृप्ती कुंभ डोक्यावर घेऊन या तीरावरून बियॉन्ड त्या तीरावर मावळत्या सूर्याला प्रणाम करायला मी केव्हाही जाईन. ही दृष्टी असली की मनाची शक्ती लाभते. सूर्याचा किरण कौलारू घरातून कुठंतरी माझ्या घरात येईल एवढीच माझी अपेक्षा होती. सूर्याचा किरण कौलारू घरातून कुठंतरी माझ्या घरात येईल एवढीच माझी अपेक्षा होती. साक्षात सूर्योदयच येऊन माझ्या अंगणात उभा राहिला. वयाच्या 91व्या वर्षी माझ्यापाशी हे समाधान आहे आणि ते घेऊनच मी चाललेलो आहे. माझी कबर नको, स्मारक नको, एक खड्डा करा आणि त्यात मला टाकून द्या. जे महायोग्याने नाही केलं ते महारोग्यांनी घडवून दाखवलं. आता मला आणखी काय हवं असणार आहे. नसतात हो क्षितिजे उंच झेपावणाऱ्या पंखाना असतेच हो आकाश फक्त कवीत येणारे त्याना नसतात हो सीमा कधीही सृजनशील त्या साहसाना असते हो शर्त फक्त मातीच्या स्पर्शांची त्याना असते हो फक्त मातीच्या स्पर्शांची त्यांना. त्यांनी गेले कितीतरी महिने बाबांचं साहित्य सगळं वाचलं, ते संपादित केलं. ही फार अवघड गोष्ट आहे, कारण एक एक पुस्तक, त्यांनी लिहिलेले उतारे, त्यांची भाषणं, ह्याचा समग्र अभ्यास करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इतकी सुंदर टीम निवडली. सचिननी आम्हाला पुण्याला येऊन रिहर्सल केली, काळे काकांनी मुंबईला येऊन रिहर्सल केली, कुणी कधी तक्रार केली नाही, वेळ दिला. नरेंद्रच्या चालींना तुम्हीच दाद दिलेली आहे, त्यामुळे तो आमच्यासाठी तयार झाला. ही अख्खी टीम, अंजलीनं त्याच्या संगीताला जो न्याय दिला आहे, किंवा अपूर्वसारख्या या तरुण कलाकारानं आणि या छोट्या कलाकारांनी, तन्मयसारख्या, आमच्यात सहभागी होणं आज फार आनंद झाला आहे. कारण इथं हेमल कसाला या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करू शकलो. आम्ही तुमच्या सगळ्यांचे खूप ऋणी आहोत की आम्हाला इथं येण्याची संधी दिलीत. थँक्यू.
थँक्यू थँक्यू